डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचा अवमान, कारवाई न झाल्याने शिबलापुरात आमरण उपोषणाचा इशारा. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा गंभीर अवमान झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सन्मानाने न ठेवता तब्बल 6 डिसेंबर 2024 पासून एका आडगळीतल्या खोलीत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे आंबेडकर प्रेमी व अनुयायांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत. परिसरात या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिबलापूर येथील नागरिक संजय मनतोडे यांनी पोलीस स्टेशन आश्वी बुद्रुक तसेच ग्रामपंचायत कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी तक्रार दिली आहेत. मात्र या प्रकरणी प्रशासन व पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. संविधानाच्या शिल्पकाराचा असा अवमान होऊनही पोलिसांची उदासीन भूमिका संशयास्पद ठरत असून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान हा केवळ एका फोटोचा प्रश्न नसून तो संविधान, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा अपमान आहे. सदर कृत्य भारतीय दंडसंहिता कलम 295A, 504, 505 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत गंभीर गुन्हा ठरत असताना देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल न होणे अत्यंत धक्कादायक असल्याचं मत व्यक्त होत आहे. या संदर्भात संजय मनतोडे यांनी मागणी केली आहे की संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांवर वरील कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सन्मानपूर्वक व योग्य ठिकाणी लावण्यात यावा. तसेच करण्यात आलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 12 जानेवारी 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालय शिबलापूर समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संजय मनतोडे यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता तरी पोलीस व प्रशासन यंत्रणा जागी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करणार का, याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागलं आहे. काल दिनांक 7 रोजी दुपारी 12 ते 12:30च्या सुमारामध्ये शिबलापूर ग्रामपंचायतकडून आडगळीच्या खोलीमध्ये बाबासाहेबांचा फोटो 6 डिसेंबरचा कार्यक्रम झाला असता तो तसाच फोटो हारासह पडलेला असता ग्रामपंचायतला आम्ही विनंती केली असता त्या ग्रामपंचायतने त्याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही व पोलीस स्टेशनला आम्ही हे आंदोलन केलं 3-4 तास. तर पोलीस स्टेशनने आमची दखल घेतली नाही. त्या मध्ये मी येत्या 12 तारखेला सोमवारी दिनांक 12 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. सर्व SP साहेबांना ईमेलद्वारे पण माहिती कळवलेली आहे. राज्याचे गृहमंत्री साहेब त्यांना पण ईमेलद्वारे माहिती कळवलेली आहे. माझी सरळ आणि साधी मागणी आहे की आज गावामध्ये जो प्रकार झाला तो इथून पुढं पण होऊ नये, आमचा रोष होणार नाही हे मी त्यांना वारंवार विनंती केली आहे. आज माझ्या गावामध्ये काही खापरे आहेत जे बाबासाहेबांना मानत पण नाही कधी, आणि आज ग्रामपंचायतीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक ते अधिकारी तिथं आहे, पदाधिकारी आहे. आज जर बाबासाहेबांचा त्यांनी अपमान केलेला आहे तर वरून तेच म्हणणार की आमचा पण तेवढाच अधिकार आहे बाबा. ही चुकीची गोष्ट आहे. वारंवार अशा गोष्टी होऊ नये, समाजात चुकीचा मेसेज जाऊ नये. म्हणजे माझी नम्रपणे विनंती आहे की जे ग्रामपंचायतचे जे सर्व लोक आहे, कर्मचारी, पदाधिकारी यांच्यावरती तात्काळ लगेच लवकरात लवकर SP साहेबांनी, PI साहेबांनी लवकरात लवकर गुन्हा नोंदवावा ही माझी त्याला नम्र विनंती आहे. आणि आज जाणून बुजून काही लोक जातीचाच विषय लावून राहिले आहे. तिथं कर्मचारी मोठ्या प्रमाणात महार समाजाचे आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आमचेच कर्मचारी त्यांच्यावर गुन्हा का दाखल करायचे. तर माझी त्यांना एक विनंती आहे, ज्यावेळेस कणकवलीला छत्रपतींचा पुतळा वाऱ्याने पाडला होता तर त्या जे कामगार होते कामगारांवर गुन्हा दाखल नाही करत, रस्त्यावर त्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला. जे कोणी सर्व जे पदाधिकारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. माझी सर्वसामान्य रास्ता एवढीच मागणी आहे की ग्रामपंचायतीवरती कारवाई करावी. ग्रामपंचायतचा सरपंच, संपूर्ण बॉडी, ग्रामसेवक काय त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. एवढी साहजिक माझी एकदम सरळ आणि सोपी मागणी आहे. याचं कोणीही राजकारण करू नये, कोणीही जातीवाद करू नये. थोडी प्रामाणिक मागणी आहे, तरी पण पोलीस याची दखल घेत नाही. मी कलम
295 504 505 तसेच SC/ST आचारसंहिता प्रतिबंधन अधिनियम 1989च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल होतो आहे. तर तरी पण हे PI काल मी 4 तासाचं आंदोलन केलं असता तर PI साहेबसुद्धा त्याची दखल घेत नाही. SP ला पाठवलं आहे. तर माझी त्यांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर समाजाचा आक्रोश बघू नये. ही जेवढी साधी आणि सरळ गणित आम्ही संविधानाला मानणारे आहोत, त्यामुळं आम्ही कुठल्याही गोष्टीचा कायदा हातात नाही घेता. त्यांना रिस्तर अशी मागणी करतो तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आमचे समाज दैवत यांच्यापर्यंत पण आम्ही हा मॅसेज दिलेला आहे. तर मग येत्या काळात हे आंदोलन जास्त भडकाव होऊ नये आणि महापुरुषांचा अपमान होऊ नये तर हे लवकरात लवकर यांनी थांबवावे अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. येत्या 12 तारखेला आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायतीकडं पण आम्ही लेखी दिलेला आहे. PI साहेबांना लेखी दिलेला आहे. आज आता SP साहेबांकडे जातो आहे, त्यांना पण देत आहे. याच्यात जर त्यांनी कारवाई नाही केली ग्रामपंचायतवरती तर मी येत्या 12 तारखेला आमरण उपोषण करेल आहे.